प्रायोजक सत्यशील दादा शेरकर मित्रमंडळ, सहप्रायोजक वसंतदादा नागरी सहकारी पतसंस्था नारायणगाव, HP गॅस एजन्सी शहा ब्रदर्स जुन्नर, दीपाली फर्निचर नारायणगाव, DK कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स प्रोप्रायटर धनराज खोत आणि पूनम ज्वेलर्स जुन्नर. नमस्कार मंडळी, आपला आवाजचा विशेष कार्यक्रम आपलं घर आपला गणपती या कार्यक्रमात कॅमेरामन गोपाळ गुंजाळसह मी विजय कोल्हे आपणा सर्वांचं मदतपूर्वक स्वागत करतो. गणरायाच्या आगमनाने सर्वत्र उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण झालेलं आहे. काल स्थापनेच्या पहिल्या दिवशी आपण आपलं घर आपला गणपती या कार्यक्रमात माजी नगराध्यक्षा किशोरीताई होगे, गायकवाड सर, भुजबळ काका, विकास समुद्रे, यशवंत मंचरकर यांच्या घरातील गणरायाचं दर्शन घेऊन त्यांनी केलेली सजावट आपण पाहिली आहे. चला तर मग मंडळी, मी आज येतोय आपल्या घरी आपल्या गणपतीची सजावट पाहण्यासाठी. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया. प्रायोजक सत्यशील दादा शेरकर मित्रमंडळ, सहप्रायोजक वसंतदादा नागरी सहकारी पतसंस्था नारायणगाव, HP गॅस एजन्सी शहा ब्रदर्स जुन्नर, दीपाली फर्निचर नारायणगाव, DK कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स प्रोप्रायटर धनराज खोत आणि पूनम ज्वेलर्स जुन्नर. मोरगावचा श्री मोरेश्वर, पालीगावाचा बल्लाळेश्वर, सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक, महाडचा तो वरद विनायक. आज सारे मिळून जाऊया देव अष्टविनायक पाहूया. आज सारे मिळून जाऊया चला अष्टविनायक पाहूया. आज सारे मिळून जाऊया चला अष्टविनायक पाहूया. आज सारे मिळून जाऊया चला अष्टविनायक पाहूया. गावचा चिंतामणी, गांजन गावचा महागणपती. तर आत्ता आपण पोहोचलोय बारव येथील मातोश्री अपार्टमेंट मधील संतोष जगताप यांच्या घरी. मला असं सांगा की हा जो गणपती आहे, डेकोरेशन एवढी आरास छान झालेली आहे, ही आरास कोण करत असतं? स्वतः मी करतो सर. तुम्ही स्वतः ही आरास करत असता. आणि हा गणपती कधीपासून तुमच्या घरी बसवला जातो? माझ्या जन्माच्या आधीपासून आई वडील बसवतात. तुमच्या जन्माच्या आधीपासून तुमचे आई वडील हा गणपती बसवत आहेत. आणि मला मग असं सांगा की हा जो गणपती आहे, हा जो 10 दिवस तुमच्याकडे असतो, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला असं काही विशेष तुम्हाला असं काही जाणवतं का की 10 दिवस हा गणपती आपल्याकडे आहे आणि त्यामुळे आपल्यावरती काही वेगळा प्रभाव किंवा वेगळं असं काही आपल्याला बाप्पामुळे मिळालं, असं काही तुमच्या आयुष्यात काही घडलेलं आहे का? भरपूर काही घडलेलं आहे सर. पहिलं म्हणजे असं सांगून मी की 10 दिवस गणपती घरी असताना ते वातावरण आणि ते 10 दिवस गेल्यानंतरचं वातावरण फार काही बदल असतो. आणि माझ्या जीवनात भरपूर काही अशा घटना आहेत की ज्या घडलेल्या आहेत, त्याला फक्त मला वाचवण्याला कारणीभूत किंवा मला ठेवण्याला कारणीभूत फक्त गणेश आहेत. माझा एक ॲक्सिडेंट झाला होता, त्यात देखील मला गणपती बाप्पांनीच वाचवलेलं आहे. ही सगळी जी काही आरस आहे, मी आदल्या दिवशी अर्धा दिवस देऊन मी स्वतः आपल्या घरात स्वतःच्या हाताने बनवतो. मला जो काही हिंदू धर्मातले जे काही सण आहेत त्याच्यातला आवडता सण म्हणून माझा सण गणेश उत्सव हा आहे. अच्छा, म्हणजे ह्या गणेशाला जे विघ्नहर्ता म्हटलं जातं त्या विघ्नहर्त्याचा प्रत्यय तुम्हाला हा येत असतो. मला सांगा की मला आत्ता संतोष यांनी सांगितलं की हा गणपती त्यांच्या जन्माच्या अगोदरपासून बसवला जातो. म्हणजे तुम्ही ज्यावेळेला ह्या घरामध्ये आलात त्यावेळेला हा गणपतीचा उत्सव ह्या घरामध्ये रेग्युलर नेहमीप्रमाणे चालू होता. मग तुमच्या माहेरी सुद्धा गणपती असतो का वहिनी? नाही, तिकडे नसतो. तिकडे नसतो. अच्छा, म्हणजे हा उत्सव तुम्ही इथे आल्यापासून तुम्हाला गणपतीचा हा उत्सव इथं करायला मिळतो. तुमची काय
काय काय भावना आहे की तुमच्या माहेरी नव्हता पण इथं हे सासरी तुम्हाला हा गणपतीचा उत्सव करायला मिळतो, गणपतीची आराधना करायला मिळते, तुम्हाला काय वाटतं ह्या गोष्टीबद्दल? चांगला आनंद वाटतो. आनंद म्हणजे वाटतो. तिकडं असं कधी नव्हतंच ना, असं लहानपणापासून कधी मी पाहिलं नाही ह्या गोष्टी हा. अशा गणपती बाप्पांबद्दल घरात. हा. बाहेरचं पाहिलं पण घरातलं. हा. मग आता इकडे आल्यापासून पाहते तर मग एकदम आनंदात एकदम म्हणजे सार्वजनिक गणेश उत्सव तुम्ही नेहमीप्रमाणे जे असतात ते पाहिलेले आहेत, त्याच्यात मजा घेतलेली आहे, पण स्वतःच्या घरी गणपती हा कसा असतो आणि त्याच्यासाठी काय काय करायला लागतं हे तुम्ही इथं आल्यानंतरनं पाहिलेलं आहे. पण मला असं सांगा वहिनी की हा गणेश उत्सव तुम्ही करत असताना किंवा गणपतीची आराधना करत असताना तुम्हाला काही वेगळा अनुभव काही आलेला आहे का, की असं तुम्हाला वाटतं की हे जे काही मला मिळालं आहे किंवा जे काही माझ्या पदरामध्ये आत्ता आहे किंवा जे काही माझं हे आहे ह्या बाप्पामुळे झालं किंवा अशी कुठची काही आठवण तुमच्याकडे आहे का या हो, गोष्टीची? सगळं हे काही झालंय ते बाप्पांमुळे झालेलं. बाप्पांमुळेच झालेलं आहे. म्हणजे बाप्पाची तुम्ही जी मनापासून आराधना करतात, हे दाम्पत्य जे मनापासून बाप्पाची आराधना करतंय त्या आराधनेचा त्यांना खरंच उपयोग झालेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि हा विघ्नहर्ता आहे, हा बाप्पा आहे, हा कोणालाही नाराज करत नाही, प्रत्येकाला त्याच्या पद्धतीने त्याच्यानुसार हा देत असतो. सजवीला हो मकर भारी, सजवीला हो मकर भारी, तोरण पताके बांधलीत दारी. तर निघूयात पुढच्या घरी. आपलं घर आपला गणपती गणपती बाप्पा मोरया. पार्वतीचा हा बाळ बाळ बघ नाचत आला आला हो. भक्त वाजवते मृदुंग टाळ, भक्तांना आनंद झाला. भक्त वाजवते मृदुंग टाळ, भक्तांना आनंद झाला हो. आला हो. चमचम करते शेंदरी काया, शोभून दिसतो देवगण राया. तर आता आपण पोहोचलोय अमरापूर येथील सिंधुतारा रेसिडेन्सी सोसायटीमधील आदेश टेकावडे यांच्या घरी. तुम्ही पाहतच आहात बाप्पाची छान आरास इथं केलेली आहे. बाप्पाच्या पुढ्यात नैवेद्य ठेवलेला आहे. नैवेद्यामध्ये मोदक आहेत, इतरही पक्वान्न दिसत आहेत, इतरही जिन्नस दिसत आहेत. तर ह्या छान आरासीबद्दल आपण विचारूया आदेश टेकावडे यांनाच. आदेशजी, ही छान जी आरास एवढी केली आहे ही कोणी केली आहे? सर्व कुटुंबाच्या सदस्यांनी केलं. तुमच्या सर्व कुटुंबाच्या सदस्यांनी मिळून ही आरास केलेली आहे. बरोबर. हा गणपती जो आहे, हा जो बाप्पा आहे, आपल्या घरी किती वर्षापासून येतो? 8 वर्षापासून चालू. गेली 8 वर्ष आपल्याकडे हा बाप्पा येतोय. काही खास कारण होतं की काही याच्यासाठी तुम्ही ह्या बाप्पाची स्थापना करायला सुरुवात केलेली खास आहे? कारणच होतं ना, काय कारण होतं? मुलाचा मुलासाठी म्हणून. म्हणजे तुमचं लग्न झाल्यानंतर तुम्ही ह्या गणपती बाप्पाची स्थापना करायला सुरुवात केली, नवस केला होता, तुम्हाला मुलगा हवा होता. मग तुमचा नवस पूर्ण झाला? पूर्ण झाला का? किती वर्षांनी तुम्हाला फळ मिळालं? 3 वर्षांनी. 3 वर्षांनी. म्हणजे 3 वर्षे तुम्ही बाप्पाची सेवा करत होतात आणि त्या सेवेचं फळ तुम्हाला तुमच्या घरामध्ये एक छोटा बाप्पा जन्माला आला. अजून काही तुमच्या इच्छा अपेक्षा आहेत असं तुम्हाला वाटतं की बाबा ह्या जर मी ह्या बाप्पा माझ्या घरी येतो आणि माझ्या ह्याही अजून इच्छा आहेत त्या बाप्पाने माझ्या पूर्ण कराव्यात? हा, इच्छा आहे ना. आहेत का हो, इच्छा? इच्छा आहे. माणसाची इच्छा कधी पूर्ण होत नसते, त्याचंच हे प्रत्यय आहे. कारण कितीही केलं तरी आपलं मन कधी भरत नसतं. पण तर हा जो गणपती बाप्पा आहे तो कोणालाही कोणत्या दृष्टीने काही कमी पडून देत नाही. आदेश टेकावडे ह्यांच्या घरचा हे गणपती बाप्पा ह्यांना काही कमी पडून देणार नाही, ही सदिच्छा देऊन निघूया पुढच्या घरी. पावतो नवसाला धावतो हा केला, पावतो नवसाला उडढाणात ठेवाल का. गणपती मुंबईचं दाखवाल का, गणपती मुंबईचं दाखवाल का. आपलं घर आपला गणपती गणपती बाप्पा मोरया. देव माझा गणपती गालात हसला, देव माझा गणपती गालात हसला. माता पित्याच्या प्रदक्षिणाने, माता पित्याच्या प्रदक्षिणाने पृथ्वी फिरून पुढ्यात बैसला. देव माझा गणपती गालात हसला, देव माझा गणपती गालात हसला.
मयुरावरती फिरून आला सारी धरती कार्तिक गेला मयुरावरती फिरून आला सारी धरती येण्यास त्याला उशीर तो झाला तव गणपतीने तेव्हा साजरा देव माझा गणपती गालात हसला. आता आपण पाहतोय कल्याणपेठेतील बोचराळी येथील भरत बोचरे यांच्या घरच्या गणपतीची सजावट. भरतजी, आपण काय करता? मी शिक्षक आहे. अच्छा, म्हणजे आपण शिक्षक आहे. हो. प्रायमरी शिक्षक. येस. अच्छा. हा गणपती आपल्याकडे कधीपासून बसवला जातो? गणपती तशी परंपरा आमची पिढी जात आहे. हा. गेली 70-80 वर्ष आम्ही जुन्नरमध्ये गणपती बसवतो. अरे वा, 70-80. एक मिनिट, मग मी तुमच्याशी न बोलता मी तुमच्या आईशी आजींशीच बोलतो, कारण 70 वर्षाची यांच्या गणपतीची परंपरा आहे. तर आपण आजींकडूनच ऐकून घेऊया की ह्या गणपतीची परंपरा कशी आहे. आजी, मला सांगा की आता मला सर म्हणाले की गेली 70 वर्ष तुमच्याकडे हा गणपती असतो, तर मग तुम्ही ह्याच्याबद्दल काय मला आठवणी सांगू शकता? काय नाही, सासूबाई दीड दिवसाचा बसवत होती. सासूबाई तुमच्या हा, दीड दिवसाचा बसवत. बसवत. म्हणजे जेव्हा तुम्ही लग्न करून हा. या घरी आलात तेव्हापासून गणपती इथं बसवला बसवलं जातं. आणि तीच परंपरा तुम्ही पुढे आता हा ही पुढे आता पाचवी भावांमध्ये आता घरोघरो बसवतात. तुमच्या पाची भाव हा, तुमचे हा. जे सगळे ही चुलते आहेत प्रथा आहे बाकी, आमच्याकडे. त्यांच्याकडे ही प्रथा चालू आहे. चालू. मग तुम्हाला ह्याच्याबद्दल असं काही वाटतं का की ही प्रथा जी आहे ही पुढची पिढी पण तुमची चालवेल का? ही चालवेल तुमची ना. नातवंड आता मला दिसत चालवतं, चालव ना, चालव. ह्याच्याबद्दल हा. तुम्हाला खात्री आहे? खात्री. जसं तुमच्या सासूबाई गणपती बसवत होत्या तसं तुमच्याकडेही तुमच्या सुनबाई आहेत. तर त्या सुनबाई जसं तुम्ही करत होत्या तेवढ्याच प्रेमाने तेवढ्याच आनंदाने त्याही गणपतीची तेवढी सेवा करतात करतात का? ना, करतात. तेवढ्या आनंदाने करतात. तुमची काही त्यांच्याबद्दल तक्रार काही नाहीये? हा. वहिनी, ऐका बरं का, सासूबाईंची काही तुमच्याबद्दल तक्रार नाहीये, पिढीला चालू गणपती. म्हणजे तुम्ही समाधानी आहात. बरं, ह्या बाप्पामुळे तुम्हाला असं काही वाटतं का की हा बाप्पा जो 10 दिवस तुमच्या घरी असतो, ह्या बाप्पाची तुम्ही 10 दिवस आराधना करता, पूजा करता, तुम्हाला ह्या बाप्पामुळे काही कमी पडले, काही असं काही तुम्हाला काही वाटतं का? कमी नाही, उलट व्यवस्थित आहे सगळं. सगळं व्यवस्थित सगळं आहे व्यवस्थित. आणि हा बाप्पा असंच 10 वर्ष तुमच्या घरी राहावा हे तुम्हाला असं वाटतंय? हा. वहिनी, तुमच्या सासूबाईंपासून ही तुमच्या घरामध्ये परंपरा आहे, तर तुम्हाला ह्याच्याबद्दल काय वाटते की ही जी परंपरा आहे ही म्हणजे ही तुम्हाला तुमच्या पुढच्या पिढीकडे जाईल असं वाटतं का? हो, जाईल ना. जाईल का? म्हणजे कारण आम्ही आनंदाने जेवढ्या बसवतो ना तेवढ्या आनंदात मुलं पण बसवतील. तेवढ्याच आनंदाने मुलंही सहभागी असतात, तेवढ्याच आनंदाने मुलंही हा सण उत्साह तेवढ्या उत्साहामध्ये साजरा करत असतात. जातात वहिनी एकच की सासूबाई आहेत, तुमचे पतिराज बसलेत, तुमचे बाकीचे मित्रमंडळी आहेत, तर या गणपतीच्या निमित्ताने तुम्ही एक छान चौकाने घ्यावा अशी एक मी तुम्हाला विनंती करतो. रामाची सीता, कृष्णाची राधा, वशिष्ठांची अरुंधती, भरतरावांचे नाव घेते, मी त्यांची सौभाग्य होती. अरे वा, छान. नानाचे आगमन मंगल पावन होता नयनी दर्शन चित्त झाले प्रसन्न येई आनंदाला भरती मन हसाया लागले. वहिनींनी छानसा उखाणा घेतलेला आहे. चला तर निघूयात पुढच्या घरी. आपलं घर गणपती बाप्पा. प्रायोजक सत्यशील दादा शेरकर मित्रमंडळ. सहप्रायोजक वसंतदादा नागरी सहकारी पतसंस्था नारायणगाव. HP गॅस एजन्सी शहा ब्रदर्स जुन्नर. दीपाली फर्निचर नारायणगाव. DK कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स प्रोप्रायटर धनराज खोत आणि पूनम ज्वेलर्स जुन्नर. बैलगाडी सजवली कृष्ण दादाना गणपती आणायन. बैलगाडी सजवली कृष्ण दादाना गणपती आणाया. बैलगाडी सजवली कृष्ण दादाना गणपती आणाया. बैलगाडी सजवली कृष्ण दादाना गणपती आणाया. कृष्णा दादाची गाडी भारी हो, कृष्णा दादाची गाडी भारी. कृष्णा दादाची गाडी भारी हो, कृष्णा दादाची गाडी भारी. गाडी तयार आहे दारी, गाडी तयार आहे दारी. बैलगाडी सजवली कृष्ण दादाना गणपती आणाया. बैलगाडी सजवली कृष्ण दादाना गणपती आणाया. बैलगाडी सजवली कृष्ण दादाना गणपती आणाया.
आता आपण पोहोचलो आहोत ब्राह्मण बोधरपेठ येथील दत्तात्रय शिवाजी गवळी यांच्या घरच्या गणरायाचं दर्शन घेण्यासाठी. तुम्ही पाहतच आहात की या बाप्पाच्या समोर आरासर खूप छान केलेली आहे, सजावटही खूप छान आहे. पण या बाप्पाच्या समोर तुम्ही जर पाहत असाल तर विविध प्रकारचा नैवेद्य बाप्पासाठी यांनी ठेवलेला आहे. बाप्पाच्या नैवेद्यामध्ये कोणती कमतरता यांनी ठेवलेली नाहीये. वहिनी, दरवर्षी तुम्ही अशाच प्रकारे हा नैवेद्य बनवत असता? बनवत असतात. म्हणजे तुम्हाला एवढे सगळे हे जिन्नस जे काही दिसतात, एवढे सगळे पदार्थ दिसत आहेत, हे करण्यासाठी खूप त्रास होत असेल नाही का? होतो होतो ना. काही त्रास होत नाही आम्हाला, पण बाप्पासाठी हा त्रास तुम्हाला काहीच नसतो, कारण हा बाप्पा आनंद वाटतो. आनंद वाटतो. 10 दिवस बाप्पा तुमच्या घरी असतो, त्यामुळे उत्साह वाटतो. हा त्रास हा तुमचा तेवढ्यापुरता असतो, तो निघून जातो. मंडळी, तुम्ही जर बारकाईने पाहत असाल या सजावटी बरोबर तुम्हाला अजून एक गोष्ट लक्षात येत असेल की तुम्ही जर पाहिली असेल तर हे दत्ताजी उभे आहेत, ह्यांच्या बाजूला आता आपल्याला दिसत आहेत ही एक बैल जोडी दिसते. दत्ताजी, मला सांगा की ह्या डेकोरेशन मध्ये तुम्हाला ही बैल जोडी ठेवण्याचं का सुचलं? मला असं वाटलं की एक बैलगाडी लवकर चालू व्हावं. अच्छा आणि माझा स्वतःचा एक बैल आहे. अच्छा पण माझी इच्छा आहे की बैलगाडी लवकर चालू व्हावं. अच्छा, म्हणजे तुम्ही स्वतः बैलगाडा प्रेमी आहात, बैलगाडा शौकीन आहात तुम्ही, आणि तुम्हाला मुलगा सुद्धा, तुमचा मुलगा सुद्धा, हा. म्हणजे अजून हा बच्चा अजून लहान आहे. त्याला माहिती आपला एक बैल आहे बाहेर. अच्छा. तो येतो बघायला. अच्छा, मग त्याची आठवण बाप्पा बरोबर तुम्ही इथं बैल सुद्धा इथं ठेवलेले आहेत. मंडळी, खरंच हा एक छान विषय आहे की हे जे गवळी कुटुंब आहे ते स्वतः आणि त्यांचा मुलगाही हे स्वतः बैलगाडा शौकीन आहेत, बैलाचे प्रेमी आहेत, आणि त्यांनी बाप्पाच्या ह्या आरास करताना, ही सजावट करताना त्यांनी त्या बैलांना इथं ठेवलेला आहे. खरंच हा एक कौतुकास्पद उपक्रम यांनी केलेला आहे. गणेश मंत्र हा दिन रात राहू दे, या शिरावरी माझ्या तुझा हात राहू दे, या शिरावरी माझ्या तुझा हात राहू दे. देवा मोरया, बाप्पा मोरया, देवा गणराया भजला, तुझे रूप पाहू दे. राजेशजी, तुमचे बंधू दत्ताजी यांनी आत्ताच मला इथं सांगितलं की ही जी सजावट आहे ही बाप्पाची एवढी आकर्षक सजावट ही तुम्ही दरवर्षी करत असता. मला सांगा, ही सजावट करण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागतो? मला ही सजावट करायला 1 दिवस 1 रात्र लागते. ही सजावट करताना मला माझ्या मुस्लिम मित्र साहजिक हा मदत करत असतो दरवेळेस. अच्छा, म्हणजे तुमचा मुस्लिम मित्र जो आहे तो तुम्हाला दरवर्षी सजावट करण्यामध्ये मदत करत असतो. मला. मंडळी पहा, संत गाडगेबाबा महाराज यांनी सर्व धर्म समभाव ह्याचा जो संदेश दिला, त्या संदेशाचा आदर्श, तो संदेश आजही गवळी कुटुंब यांनी जोपासलेला आपल्याला दिसतोय. ह्या घरामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शन आपल्याला झालेलं आहे. खरंच ह्याच पद्धतीने जर सर्वांनी आपला सार्वजनिक गणेश उत्सव अथवा घरातला उत्सव जर साजरा केला तर हिंदू मुस्लिम ऐक्य हे कुठेही अबाधित राहील, कुठेही त्याला बाधा येणार नाही. तर निघूयात पुढच्या गणरायाच्या दर्शनाला. आपलं घर गणपती बाप्पा. राजा बसला डौलान, भक्त नाचे आनंदान, राजा बसला डौलान, भक्त नाचे आनंदान. धर्म रूढी जुगारून सार विसरूनी भान, धर्म रूढी जुगारून सार विसरूनी भान. खांदा लावलाय पालखीला, राजा चाललाय झोकात, खांदा लावलाय पालखीला, राजा चाललाय झोकात. लालबागचा राजा माझा बसलाय नटून थाटात, लालबागचा राजा माझा बसलाय नटून थाटात, लालबागचा राजा माझा बसलाय नटून थाटात, लालबागचा राजा माझा बसलाय नटून थाटात. आत्ता आपण आलो आहोत सदाबाजारपेठ येथील राजेंद्र झुंद्रे यांच्या घरच्या बाप्पाची सजावट पाहायला आणि त्याचं दर्शन घ्यायला. राजेंद्रजी, आपली ही सजावट पाहताना एक लक्षात आलंय, इथे एक चंद्र आणि चांदणे आहेत. तरी चंद्र आणि चांदण्यांची संकल्पना कोणाला सुचली? सर्वप्रथम मी आपला आवाज या चॅनलचे अत्यंत आभारी आहे आणि त्यांचं अभिनंदन करतो की एवढं सुंदर असं त्यांनी नियोजन केलंय.
ज्या माध्यमातून आपण स्वतः केलेली आरस जी असते प्रत्येकाच्या घरामध्ये ती सगळ्यांपर्यंत पोहोचते. आपल्या बाप्पाचं दर्शन सगळीकडे होतं. हा त्याच्या पाठीमागे एक संकल्पना आणि उत्कृष्ट अशी संकल्पना घेऊन आपण आलेत. मी सर्व टीमचं या ठिकाणी सर्वप्रथम अभिनंदन करतो. आता मी कोल्हे तुमचे साहेब, धन्यवाद मानतो. तुमच्या प्रश्नाचं उत्तर ही संकल्पना माझ्या मुलीच्या मनातून आली. ती 2 दिवसापूर्वी जेव्हा पुण्यावरून आली त्यावेळेस ती म्हणले बाबा आपण यावेळेस काहीतरी वेगळं करू. आमच्याकडे दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे आरास असते. यावेळेस तिच्या संकल्पना अशी आली आपण या पद्धतीने करू. आणि खरोखरच 2 दिवसात आम्ही सर्व कुटुंब एकत्र बसून 2 दिवसामध्ये अशी आरास आम्ही केलेली आहे. दीदी पुण्यामध्ये काय करते? ती BCS करते पुण्यामध्ये. BCS पुण्यामध्ये करते. गणपती बाप्पाच्या सुट्टीसाठी दीदी जुन्नरमध्ये घरी आली 2 दिवसाच्या सुट्टीसाठी. आणि तुमच्या नेहमीच्या परंपरेप्रमाणे नेहमीच्या प्रथेप्रमाणे तिने ह्या वर्षीचं आरासीचं तुम्हाला सजावटीचं हे तुम्हाला संकल्पना दिली. आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून हा चंद्र आणि चांदण्या ह्याची सजावट केलेली आहे. एक पाहून खरंच तुमच्या घरामध्ये असंच वाटतं की ह्या घरामध्ये एक चंद्र आणि त्याच्याबरोबर ह्या चांदण्या इथं आम्हाला अशा दिसत आहेत. एक छान संकल्पना ह्यांच्या दीदीने आपल्यासमोर मांडलेली आहे. राजेंद्रजी, मला तुम्हाला एक खास प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही, मला माहीत आहे तुम्ही एक सामाजिक कार्यकर्ते आहात. जसा घरच्या बाप्पा तुम्ही जेवढ्या आनंदाने उत्साहाने जेवढा तुम्ही इथं आगमन केलेलं आहे तसंच तुम्ही तुमच्या सार्वजनिक गणेश उत्सवामध्ये सुद्धा खूप जोमाने आणि हिरिरीने भाग घेत असता. तर ह्या सार्वजनिक गणेश उत्सवाबद्दल आत्ताच्या तुमचं काय मत आहे? कोल्हे साहेब, सर्वप्रथम म्हणजे गणेशोत्सव हा टिळकांनी आपला सर्वात सुरू केला. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, गणेशोत्सव चालू होता पण सार्वजनिक गणेशोत्सव जो सुरू केला तो टिळकांनी सुरू केला. त्या पाठीमागे त्यांची संकल्पना वेगळी होती. त्या काळी सर्व लोकांनी एकत्र यावं. ब्रिटिशांचा काळ होता. ब्रिटिशांच्या काळासाठी त्यांना तोंड देण्यासाठी, सर्व लोकांना एकत्र करण्यासाठी कोणत्या माध्यमातून एकत्र करता येईल हे ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं त्यावेळेस त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती ही त्यांनी सुरू केली. संकल्पना फार सुंदर होती. त्या संकल्पनानुसार त्यावेळेस लोक एकत्र आले. त्यावेळेस त्याचं स्वरूप अतिशय चांगलं होतं. त्यावेळेस त्याचं पावित्र्य राखलं जात होतं. आज थोडेसे मला सांगायला इथं खंत वाटते. सर्वप्रथम पहिल्या शाडूच्या मूर्ती होत्या. निर्माल्य होतं. प्रथेप्रमाणे शाडूची मूर्ती आपण गंगेमध्ये विसर्जन करतो, नदीमध्ये विसर्जन करतो. त्याचप्रमाणे निर्माल्य जे आहेत ते आपण नदीमध्ये विसर्जन करतो. काळानुसार वेळ बदलत गेले. आता शाडूच्या ऐवजी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती आल्या. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती आल्यामुळे त्या पाण्यामध्ये लवकर विरघळत नाही. त्याचप्रमाणे निर्माल्य जे आहे नदीचा प्रवाह तेवढ्या प्रमाणात न राहिल्यामुळे निर्माल्य तिथंच कुजतं आणि हे प्रदूषित पाणी जे होतं ते आपल्याला पिण्यामध्ये, जनावरांना सगळं करता येतं. माझी एक अशी विनंती आहे सर्व लोकांना या माध्यमातून, तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो, कृपया जर अशी मूर्ती असेल तर आपण आपल्या घरी एक हौद तयार करा किंवा टपमध्ये तुम्ही ती मूर्ती विसर्जन करा. त्याचप्रमाणे निर्माल्य गोळा करण्यासाठी जर आपण इकडं करत असाल, नदीवर जाऊन देत असतात, निर्माल्यासाठी वेगळी व्यवस्था केलेली असते. काही सामाजिक संस्था त्यासाठी कार्यरत आहेत. आपण त्या ठिकाणी निर्माल्य द्या जेणेकरून त्याचं खत होईल. पण त्याचं खत झाल्यानंतर ते शेतामध्ये जाईल. ही खरी देवाची पूजा होईल. ही खरी देवाची भक्ती होईल. निसर्गाचा संपूर्ण समतोल साधणं हीच खरी देवाची भक्ती आहे. अच्छा, पाहिलेत मंडळी, थोडक्या शब्दात पण निसर्गाची भक्ती हीच देवाची भक्ती हा संदेश राजेंद्र झुंजरे यांनी आपल्याला दिले आहे. राजेंद्रजी, खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि नक्कीच तुम्ही जे काही ही खंत मांडलेली आहे ती सर्वांनी ऐकली असेलच. चला तर निघूया पुढच्या गणरायाच्या दर्शनाला. आपलं घर आपला गणपती. गणपती बाप्पा मोरया. मोरया 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 गणपती बाप्पा मोरया 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 गणपती बाप्पा मोरया मोरया. कधी गरुडावरी कधी मयूरावरी, कधी गरुडावरी कधी मयूरावरी आली शिकावरी ही स्वारी. स्वारी गणपती बाप्पाची वारी. भारी शोभून दिसते स्वारी. स्वारी गणपती बाप्पाची वारी. भारी शोभून दिसते ही स्वारी. स्वारी गणपती बाप्पाची वारी. कधी गरुडावरी कधी मयूरावरी आली शिकावरी ही स्वारी. स्वारी गणपती बाप्पाची वारी.
आपण पोहोचलो आहोत शंकरपुरा पेठ येथील सूर्यपुत्र अपार्टमेंटमधील रवींद्रजी दुबे यांच्या घरी. रवींद्रजी, मला असं सांगा, एवढी छान आरास केलेली आहे. दरवर्षी माझ्या ऐकवत आहे की दरवर्षी तुमच्याकडे हा गणपती बाप्पा येत असतो. तर हा गणपती बाप्पा आपल्याकडे कधीपासून बसवला जातो? 1979 सालापासून आम्ही हा गणपती बसवतो. 1979 सालापर्यंत म्हणजे माझे चुलतेच बसवत होते आणि माझे वडील मधवे असल्यामुळं आम्ही काय तो उत्सव साजरा करत नव्हतो किंवा मला अधिकारही नव्हता. 1979 साली एक अशी घटना घडली की ज्या दिवशी आमच्यावरचं जे विघ्न होतं ते टळलं. आईकडे फक्त 15 रुपये होते. त्याच्यातून 11 रुपयाची ते जसा आदेश कळाला आणि आमच्याकडचं कुटुंबावरचं संकट टळलं, तेव्हापासून माझ्या आईने 11 रुपयाची मूर्ती आणून बसवली. तेव्हापासून हा आम्ही सण साजरा करतो. म्हणजे खऱ्या अर्थाने हा बाप्पा तुम्हाला विघ्नहर्ता म्हणून लाभलेला आहे. बाप्पाला जे विघ्नहर्ता म्हणतात त्या बाप्पाने तुमचं खरंच विघ्न पूर्ण केलेलं आहे. तेव्हापासून सलग आतापर्यंत आम्ही गणपती बसवतात. त्यानंतर तुम्हाला असं काही जाणवलं का की आपल्यावरती विघ्न आहे आणि बाप्पामुळे ते आपलं विघ्न नाश झालेलं आहे? 1979 साली जे विघ्न दूर झालंय ते अजूनपर्यंत परमेश्वराच्या कृपेने विघ्न नाही. अच्छा, म्हणजे 79 साली जो काही तुमच्यावरती विघ्न होतं ते पूर्ण झालं. तेव्हापासून जो काही तुम्हाला अनुभव आहे, बाप्पाला जसं तुम्ही घरी आणायला सुरुवात केली, त्याला बसवायला सुरुवात केली, त्याचा उत्सव करायला सुरुवात केली, त्यानंतर तुमचं जे काही विघ्न आहे ते ऑटोमॅटिक पूर्णपणे दूर झालेला आहे आणि तुम्ही आनंदाने आणि उत्साहाने हा गणपती बाप्पाचा उत्सव साजरा करता. तर मंडळी पहा, कसं असतं की ज्या विघ्नहर्त्याची पूजा आपण करत असतो, ज्या विघ्नहर्त्याची अर्चना आपण करत असतो, ज्या विघ्नहर्त्याची मनोकामना आपण करत असतो, ज्याच्याकडे आपण प्रार्थना करत असतो, तो विघ्नहर्ता न मागताही तुम्हाला बरंच काही देऊन जातो. तोच अनुभव रवींद्र दुबेजी यांना आलेला आहे. चला तर बघूया पुढच्या बाप्पाच्या दर्शनाला. आपलं घर गणपती बाप्पा. गणपती बाप्पाचे स्मरण करा हो, स्मरण करा हो, तुम्ही ध्यान धरा हो. गणपती बाप्पाचे स्मरण करा हो, स्मरण करा हो, तुम्ही ध्यान धरा हो. आपुले जीवन हे तुम्ही सार्थ करा हो. गणपती बाप्पाचे स्मरण करा हो. आता आपण आलो आहोत वरलीआळी येथील सुरेश परदेशी यांच्या घरच्या गणपतीचं सजावट पाहण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी. सुरेशजी, ही एवढी छान जी सजावट इथं केलेली आहे ती कोणी केली आहे? मी आपला आवाजाचा नेहमी कार्यक्रम वगैरे पाहतो. आम्हाला ते चॅनल खूप आवडतं. त्या संदर्भातून मग आपल्या गणपती संदर्भात जो कार्यक्रम लागला तेव्हा माझ्या मुलांनी मला सांगितलं आपल्याला हे अशा पद्धतीने करायचं दादा. म्हटलं नको, नाही बोले मी स्वतः ते करणार. मग मी माझी मुलगी वैष्णवी आणि मुलगा ओम यांनी सगळं मग ते पद्धतीने सजावट वगैरे केली आणि त्याचीच खूप इच्छा होती की आपल्याला आपला आवाजवाल्यांना बोलवायचे. म्हटलं ते येतात का नाही आपल्याकडे बाळा? नाही बोलले मला बोलायचं. मग त्यांनीच सगळी तयारी करून आपल्या सगळ्यांना बोलवलं. कार्यक्रमच आपला त्यासाठी आहे की तुम्ही आम्हाला फक्त एक फोन करायचा आहे आणि आपला आवाजची टीम आपल्या घरी आपल्या बाप्पाचं दर्शन सर्वांना देण्यासाठी येत असते. त्यामुळे तुम्ही कोणत्याही ह्यांनी जसा मनात किंतु पकडला की हे आपल्या घरी येतील का, असं काही नाहीये. तुम्ही कॉल करा, आम्ही तुमच्या घरी नक्की पोहोचणार आहोत. सुरेशजी, मला असं सांगा की आता तुम्ही सांगितलं की ह्या तुमच्या मुलाच्या आग्रहाखातर तुम्ही हे सगळं डेकोरेशन, ही सजावट ही केलेली आहे. दरवर्षी तुम्ही अशी सजावट करत असता का? नाही, ह्या वेळेला आम्ही जास्त करतो, एवढे हे नव्हते. म्हणजे मुलांचा उत्साह खातर, मुलांनी जो उत्साह दाखवला आणि त्याच्या इच्छेसाठी म्हणून तुम्ही बाप्पाची आज एवढी छान आरास केलेली आहे. मला सांगा की हा बाप्पा आपल्या घरी कधीपासून आपण ह्याची स्थापना करता? आम्ही म्हणजे जसं माझा जन्म झालाय म्हणजे त्याच्या आधीपासून घरचे करायचे. अच्छा, म्हणजे परंपरेनुसार, प्रथेनुसार तुमच्याकडे हा गणपती येतो, तुम्ही बसवता आणि तुमची पुढची पिढी तेवढ्याच उत्साहाने त्याच्यामध्ये सहभागी होते, कारण त्यालाही वाटलं की आपला कार्यक्रम पाहावा आणि आपल्या कार्यक्रमामध्ये आपला गणपती दिसावा. वहिनी, मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की आपल्याही माहेरी असाच गणपती बसवला जातो का? आपल्या माहेरी गणपती बसवतात. अच्छा, म्हणजे तुम्ही सुद्धा इकडे आल्यानंतर तर तुम्हाला ती जी परंपरा होती ती इथं अनुभवायला आणि पाहायला मिळालेली आहे.
मला एक माहिती आहे, जर तुम्ही तुमच्या माहेरी पण जर गणपती होता आणि इथेही गणपती आहे, तर गणपतीमध्ये गौरी पण असतात आणि गौरीच्या वेळेला एक उखाणे घेण्याची एक स्पर्धा असते, तर नक्कीच तुम्हाला एक छानसा उखाणा येत असेल, तर आजच्या ह्या प्रसंगी तुम्ही एक छानसा उखाणा घ्यावा अशी मी तुम्हाला विनंती करतो. गणपतीला दुर्वा वाहते वाकून, श्रेष्ठ प्रसादांचं नाव घेते तुमचा मान राखून. अरे वा वा, वहिनींनी छानसा उखाणा घेतलेला आहे. ज्या बाप्पाच्या दर्शनासाठी आपण इथं आलो आहोत, ज्या बाप्पाला आपण पाहत आहोत, त्याच बाप्पाचं नाव गुंफून त्याची आवडती दुर्वा आणि बाप्पाचं नाव घेऊन वहिनीने एक उखाणा घेतलेला आहे. तर चला निघूयात पुढच्या बाप्पाच्या दर्शनाला. आपलं घर गणपती बाप्पा. आजच्या भागात मी विजय कोल्हे, कॅमेरामन गोपाळ गुंजाळसह इथंच थांबतो. आपणही आपलं घर आपला गणपती या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे 9403009301. उद्या पुन्हा भेटूया नवीन सजावटीसह नवीन घरात. गणरायाच्या दर्शनासाठी आपण कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त आपला आवाज. हात तुमची, साथ आमची. धन्यवाद. प्रायोजक सत्यशील दादा शेरकर मित्रमंडळ. सहप्रायोजक वसंतदादा नागरी सहकारी पतसंस्था नारायणगाव. HP गॅस एजन्सी शहा ब्रदर्स जुन्नर. दीपाली फर्निचर नारायणगाव. DK कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स प्रोप्रायटर धनराज खोत आणि पूनम ज्वेलर्स जुन्नर.